नमस्कार मंडळी. सकाळच्या धावपळीमध्ये रोज ज्यूस करून पिणे आपल्याला शक्य नसतं. तेवढा आपल्याकडे वेळ नसतो. आपल्याला वेळही वाचवायचा आहे आणि बॉडीही डिटॉक्स करायची आहे. तर मग आज आपण बनवणार आहोत डिटॉक्स आईस क्यूब. त्यासाठी इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेलं आहे. ह्या साहित्याचे आपल्याला काय फायदे होतात ते आपण थोडक्यात बघूया. तर सगळ्यात आधी आवळा. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, लोह, पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात आणि संत्र्यापेक्षाही जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. नंतर आहे पुदिना. पुदिना पचनशक्ती वाढवितो. पुदिन्यातील नैसर्गिक तेल पोटातील पाचक रसांची निर्मिती वाढवते. नंतर आहे आलं. आलं पोट साफ होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. नंतरचा आहे कढीपत्ता. अन्नपचन त्याने चांगले होते. डायबेटीस नियंत्रणात ठेवते. त्वचा चमकदार ठेवते. कच्ची हळद. यामध्ये कर्क्युमिन हा घटक असतो. तो वजन कमी करण्यास मदत करतो आणि अँटीऑक्सिडंटचे गुण असतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. काळी मिरी पूड आणि मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरला फिरून घ्यायचं आणि नंतर जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी ॲड करून छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. ही पेस्ट बघा आता आपली तयार झालेली आहे. आता ही गाळून घ्यायची आपण. अशा पद्धतीने गाळून घ्या, नाहीतर मग कॉटनच्या कपड्यामध्येही छान गाळलं जातं पाणी. ते चमच्याने प्रेस करून करून ते पाणी गाळून घ्यायचं आपण. थोडं थोडं पाणी ॲड करून करून जेवढं शक्य होईल तेवढं गाळून घ्यायचं ते. कच्ची हळद जी काही आपण वापरली होती तिचा किती सुंदर रंग आलेला आहे बघा या पाण्याला. झाकण लावून डीप फ्रीझरमध्ये ठेवून देऊ. गरम पाण्यामध्ये एक एक आईस क्यूब टाकून तयार आहे आपलं डिटॉक्स ड्रिंक. हे पाणी आता काठोकाठ ट्रेमध्ये भरलेलं आहे आणि झाकण लावून फ्रीझरमध्ये आपण ते ठेवून देऊ. हे पाणी आता काठोकाठ ट्रेमध्ये भरलेलं आहे आणि झाकण लावून फ्रीझरमध्ये आपण ते ठेवून देऊ.